नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि तुम्ही माझ्या यूट्यूबला देत असलेला प्रतिसाद पाहून मला खरंच खूप छान वाटतंय, की ज्याच्यामुळे ॲक्च्युली मला चांगल्या चांगल्या व्हिडिओ बनवायची अजून कल्पना येते आणि बरेच सजेशन्स पण आलेत वेगवेगळ्या विषयांवर. तर ठीक आहे, आपण हळूहळू बनवत जाऊ त्या विषयांवर पण. सध्या एकदा बेसिक्स सगळे कव्हर झाले, की आपल्याला त्याच्यानंतर बाकीचे विषयच पण कव्हर करण्यात येतील करायला येतील. तरी आता आपण हा व्हिडिओमध्ये बघतोय की डेरिव्हेटिव्हज म्हणजे नाही का, म्हणजे डेरिव्हेटिव्ह बद्दल डिटेल बोलतोय. तर पार्ट 1 मध्ये आपण पाहिले की डेरिव्हेटिव्हच्या फ्युचर बद्दल माहिती पाहिली बऱ्यापैकी. ह्या सगळ्या बेसिक टर्म्स आहेत. डिटेलमध्ये तर आपण जाणारच आहे. त्याच्या आधी ऍक्च्युली बेसिक समजलं की आपण पुढे पण बोलू शकतो किंवा त्याचे आपण टेक्निक्स पण म्हणजे पाहू शकतो. तर पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं की डेरिव्हेटिव्हज मध्ये काय. तर आजच्या पार्टमध्ये आपण बोलणार आहे की ऑप्शन्स बद्दल बोलणार आहे मोस्टली. मी जसं तुम्हाला सांगितलं की जो पार्ट सेकंड असेल तर त्याच्यामध्ये आपण बोलणार आहे की ऑप्शन्स काय, की जे हे ऑप्शन जे टूल आहे ते माझ्या माहितीनुसार बऱ्यापैकी सर्वांना खूप आवडतात. म्हणजे ऑप्शनमध्ये लोकांचा खूप जास्त इंटरेस्ट असतो. ऑप्शन म्हणजे काय, ट्रेडिंग कसं करायचं, कुठला ऑप्शन घ्यायचे. त्यामुळे हे मी बनवले आणि लोकांचं ऑप्शनकडे नाही का, म्हणजे प्रत्येकाला वाटतं की ऑप्शनमधून जास्त पैसे मिळत आहेत. तर ते नक्की किती खरं आहे आणि किती खोटं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करील. पण त्याच्या आधी माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाला समजलं पाहिजे की ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करताना आपल्याला कुठल्या गोष्टी ध्यानात घ्यायच्यात आणि कुठले ऑप्शन्स ट्रेड करायचे. तर त्याच्या आधी आपण पाहू ना की ऑप्शन्स म्हणजे काय, त्याच्या बेसिक्स एकदा गोष्टी पाहिल्या तर नक्कीच तुम्हाला समजेल की तुम्ही जे ट्रेडिंग करताय किंवा तुम्ही ऑप्शनचा जो यूज करताय तो व्यवस्थित करताय की बरोबर आहे की चुकीचा आहे, हे तुम्हाला त्याच्यातून पाहायला मिळेल. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघतोय, चला, ऑप्शन्स. आता ऑप्शन्स बद्दल जर बोलायचं म्हटलं तर मी त्याचे एक असे नॉर्मल डेफिनेशन तयार केली. कसं कुठल्याही गोष्टीला एक डिफाईन केलं तर आपल्या लोकांना अजून चांगलं समजतं, म्हणून एक डेफिनेशन तयार केली. काय तर ऑप्शन इज अ टाईप ऑफ डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे काय, साहजिक आहे, जे तुम्हाला मी सांगितलं, जे डेरिव्हेटिव्हचे टाइप्स येतात त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहे, म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आहे. लक्षात ठेवा, ऑप्शन हे काय, डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट आहे. अँड ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट इज अन ॲग्रीमेंट बिटवीन अ बायर अँड सेलर. म्हणजे खरेदी करणारा आणि विकणारा ह्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट होते. काय, that gives the purchaser of the option the right to buy or sell a particular asset at a later date at an agreed upon price. म्हणजे काय, आपण जो कुठलाही ऑप्शन घेतोय, म्हणजे तो इंडेक्स ऑप्शन असेल, स्टॉक ऑप्शन असेल, आपण जे इथं पाहणार आहे ते, किंवा दुसरे कुठलेही जे ऑप्शन ट्रेड केले जातात ते असतील, तर खरेदी करणारा काय करतोय की घेणाऱ्याकडून हे अग्री करून घेतोय की मी आज घेतोय आणि फ्युचर ह्या डेटला आपण आपल्या व्यवहाराची सेटलमेंट करू, इथं आपला व्यवहार क्लोज होईल. कारण ऑप्शन्सला जी एक्सपायरी असते, सेटलमेंट डेट असते, त्या दिवशी आपला व्यवहार क्लोज होईल. जो काय फायदा असेल किंवा तोटा असेल तो घेऊ. आता हे झाल्याचे डेफिनेशन. ऑप्शन म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तरी आता आता हे टूल का डेव्हलप केलं असेल, ऑप्शन्स का काढावे लागले, जर डेरिव्हेटिव्हमध्ये फ्युचर जसे काढले तसे ऑप्शन्स काढण्यामागचा पण एक काहीतरी हेतू असेलच ना. तर काय आहे, तर दिस टूल इज मेड फॉर इन्शुअर द पोझिशन इन मार्केट अगेन्स्ट व्हॉलेटिलिटी. म्हणजे काय, जे आता मोठे गुंतवणूकदार असतात किंवा छोटे असतील, जर आपण बघितलं, या मोठ्या इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा जर प्रायव्हेट असतील किंवा तुम्ही स्वतः जरी मोठे मोठे स्टेक्स घेताय, तर अशा वेळी मार्केटमध्ये एक अनसर्टिनिटी असते नेहमी, की 100% कोणच सांगू शकत नाही की मार्केट वर जाणार आहे किंवा पडेल. मार्केट हे दोन्हीकडून चालत असतं, म्हणजे खाली जाणार आणि वरही जाणार. पण अशा वेळी तुम्हाला काहीतरी सिक्युअर केलं पाहिजे ना. मग हा ऑप्शन एक इन्शुरन्स द्यायचं काम करतो. म्हणजे की इन्शुरन्स कसा असतो आपला, तसा एक प्रकारे हे ऑप्शन हा म्हणजे एक इन्शुरन्स आहे तुमच्या पोझिशनला, की तो तुम्ही दोन्ही साईडला देऊ शकता, बाय साईडला पण देणार आणि सेल साईडला पण. आता ते कसं आपण पुढे पाहू. तर एक लक्षात ठेवा. आणि इन्शुरन्समध्ये एक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, एक उदाहरण देतो सिम्पल. LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन जे आपण बोलतो. तर इन्शुरन्स काय, LIC काय करते, इन्शुरन्स विकते. आपण काय करतो, इन्शुरन्स घेतो LIC कडनं. फायदा जास्त कोणाला राहतो. एक उदाहरण आहे, ह्याचा कुठल्याही गोष्टीचा काही संबंध नाही, मी तुम्हाला हे उदाहरण पण पुढे समजून सांगेन. तर LIC हे इन्शुरन्स विकायचं काम करते. त्यांना थोडी जास्त रिस्क राहते. का, तर तुम्हाला त्यांना पैसे द्यायचे, म्हणजे तुम्ही कमी पैशामध्ये त्यांच्याकडून जास्त पैशासाठी हे करताय. जर उद्या काय ऍक्सिडेंट होणार असेल किंवा त्याचे काय टर्म्स कंडिशन्स असतील, त्याच्यानुसार तुम्हाला थोड्या पैशावर तुम्ही जास्त पैसे घेऊ शकता. तसं ते काय करतात, विकतायत. पण जास्त प्रॉफिट कोणाला होतो, तुम्हाला होतो की LICला होतो, LICलाच होतो. लक्षात ठेवा. तसं हे ऑप्शन सेलरला जास्त पैसे का मिळतात हे पण तुम्ही पुढे पाहात. आणि काय, ऑप्शन्स गिव्स ऑप्शन्स. एक लक्षात ठेवा, ऑप्शन्स हे नाव का पडलंय माहितीये का, ऑप्शन्स मध्ये खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे मी असं का म्हणतोय, तर
कसं आहे, ऑप्शन तुम्ही मार्केट वर जाणार असेल ऑप्शन घेऊ शकता, मार्केट पडणार आहे ऑप्शन घेऊ शकता. मार्केटमधून तुम्ही कुठल्याही प्रकारे पोझिशन तुम्हाला फिरवायची तर तुम्ही दोन्ही साईडला ऑप्शन्स घेऊन ट्रेड करू शकता. म्हणून ते गेले की ऑप्शन्स घेऊ ऑप्शन्स मध्ये खूप टाइप्स मिळतील तुम्हाला. मार्केट पडणार आहे तरी तुम्हाला त्याच्यामध्ये संधी मिळणार आहे, मार्केट वाढणार आहे तरी तुम्हाला त्याच्यामध्ये संधी, मार्केट व्होलाटाईल कंडिशन मध्ये असणार आहे तरी पण तुम्हाला कंडिशन आहे. म्हणून मी तर काय म्हणले, ऑप्शन्स घेऊच ऑप्शन्स. तुम्हाला त्यात खूप सारे ऑप्शन्स फक्त ते तुम्हाला शोधायचे आणि त्यानुसार ट्रेड करायचे. आता ते झालं ऑप्शन बद्दल. आता ह्या ऑप्शन त्या ट्रेडिंग स्टाईल्स बद्दल बोलतो. आता हे ऑप्शन आले कुठून, हा पण एक क्वेश्चन आहे ना, की ऑप्शन जरी बोलतो आपण तर आता ऍक्च्युली जे आपण काय केलं, हे टूल्स आहेत ऑप्शन सारखे, आपण सगळे कॉपी पेस्ट केलेत. तर इन द ट्रेडिंग वर्ल्ड देर इज टू स्टाईल्स ऑफ ऑप्शन ट्रेडिंग ॲज पर जिओग्राफिकल. वन इज अमेरिकन अँड अनदर इज युरोपियन. एक हे का पाडले असे, तर जगामध्ये जे मार्केटमध्ये जे सध्या जरी काय इंडिकेटर बोलले जातील किंवा कुठल्याही गोष्टी असतील तरी ह्या सगळ्या बऱ्यापैकी कुठं झाल्यात, एक जापनीज लोक असतील, युरोपियन लोक असतील किंवा अमेरिकन लोक असतील, ह्या लोकांनी बऱ्यापैकी यांना डेव्हलप केलेलं आहे. ओके, म्हणजे ह्या लोकांनी ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवले. त्यामुळे आता काय केलं, हे जे ऑप्शन पहिल्यांदा काढले, अमेरिकन लोक ट्रेड करतात, युरोपियन लोक ट्रेड करतात, ह्या दोघांच्याही स्टाईल्स वेगळे ट्रेडिंग करायच्या ऑप्शनमध्ये. नाव ऑप्शन असेल पण त्याचे जे टर्म्स किंवा कंडिशन्स असतील किंवा रूल्स तयार केलेले असतील हे दोन्हीला वेगळे आहेत. त्यामुळे आपण कुठले जगामध्ये दोन प्रकारचे ऑप्शन असतात, की अमेरिकन स्टाईल आणि युरोपियन स्टाईल. आता अमेरिकन स्टाईल काय आहे, अमेरिकन ऑप्शन्स कॅन बी एक्झरसाइज्ड एनी टाइम बिफोर द एक्सपायरेशन डेट ऑफ द ऑप्शन. म्हणजे ऑप्शनला जी एक्सपायरी डेट असते, जशी प्रत्येक महिन्याच्या गुरुवारी ऑप्शन एक्सपायर होतात आपल्याकडे, तशी त्यांच्याकडे काय असेल, पण त्या एक्सपायरी डेटच्या आधी आपण कसं लक्षात ठेवा, ऑप्शन आता घेतलं तर 1 तासात विकून बाहेर पडतो किंवा आज घेतलं तर 2 दिवसांना बाहेर पडतोय, असं तुम्हाला कंपल्शन नाही की तुम्ही एक्सपायरी दिवशीच बाहेर पडायचे. तर ही अमेरिकन स्टाईल आहे. काय तर तुम्ही ऑप्शन आज घेतलेला एक्सपायरीच्या आधी कधीही विकून बाहेर पडू शकता, प्रॉफिट की असेल किंवा तुमचा लॉस असेल तो बुक करून. आता युरोपियन स्टाईल काय आहे, व्हाईल युरोपियन ऑप्शन्स कॅन ओनली बी एक्झरसाइज्ड ऑन द एक्सपायरेशन डेट किंवा एक्झरसाइज डेट म्हणू शकतो. युरोपियन ऑप्शन तुम्हाला फक्त एक्सपायरीलाच क्लोज करावे लागतात, हे त्यांची स्टाईल आहे त्याच्यानुसार. आता ह्याच्यामध्ये दोन कंडिशन आहेत. काय होतं तर कॉमनली यूज वर्ड सीई फॉर कॉल ऑप्शन्स अँड पीई फॉर पुट ऑप्शन्स, हे ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, आता इंडियन मध्ये जे आपण ट्रेडिंग करतो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण कुठल्या प्रकारचे ऑप्शन ट्रेड करतोय. आपल्या ऑप्शनचं जी स्टाईल आहे ती आहे युरोपियन. जे तुम्हाला सीई बोललंय ना, बघा तुम्ही पाहिलं असेल कुठं सीई पी येतं का, कॉल युरोपियन, पुट युरोपियन. ई मीन्स युरोपियन इंडिकेट करतं, पण आपलं जे आहे ते डिराईव्ह कशाहून केलंय किंवा आपली जी स्टाईल आहे ट्रेडिंगची ती कुठली आहे, पण ह्याची युरोपियन आहे, पण आपण अमेरिकन स्टाईलनं ट्रेडिंग करतो. ओके, आता ह्याला काही रिस्ट्रिक्शन नसतात, हे ऍक्च्युली डिझाईन केलेले टूल आहेत. त्यामुळे ह्यांची कॅल्क्युलेशन्स वगैरे, ग्रीक्स वगैरे आपण काय म्हणतो ऑप्शन ग्रीक्स वगैरे, हे सगळं त्यांचे कॅल्क्युलेशन डेटा वगैरे युरोपियन स्टाईलनं, पण ट्रेडिंग चालतं आपलं अमेरिकन स्टाईलनं, कारण आपण कधी एक्झरसाइज करतो त्यांना. सिम्पल गोष्ट आहे, समजली याच्यामध्ये. ट्रेडिंग स्टाईल कुठले आहेत, युरोपियन आणि अमेरिकन. त्याच्यामध्ये सीई म्हणजे काय, कॉल युरोपियन, आणि पीई मीन्स पुट युरोपियन. सिम्पल गोष्ट आहे. आता हे झालं, आता हे बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल, पण जे नवीन लोक असतील त्यांना काय सांगू शकतो आपण, टाइप्स ऑफ ऑप्शन. ऑप्शन मध्ये कुठले दोन टाइप, जसे फ्युचर डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलंय तर फ्युचर. ओके, फ्युचर बाय करू शकता, सेल करू शकता. पण आता कॉल ह्याच्यामध्ये काय, निफ्टीच्या सॉरी ऑप्शन मध्ये काय बोलू शकतो आपण, तर दोन टाइप्स आहेत, एक कॉल आहे आणि एक पुट आहे. कॉल म्हणजे काय, इफ यू थिंक स्टॉक ऑर इंडेक्स विल गो अप, म्हणजे तुम्हाला वाटतंय की इथून मार्केट किंवा तुम्ही जो स्टॉक आहे तो वर जाणार आहे, त्याची वाढ होणार आहे, तर ती वरची प्राइस देण्यासाठी तुम्ही काय घ्यायचं असतं, कॉल घ्यायचा आहे, त्याला बोललं जातं कॉल. पुट म्हणजे काय, इफ यू थिंक स्टॉक ऑर इंडेक्स विल गो डाऊन, म्हणजे तुम्हाला वाटतंय की जो तुम्ही घेणार मार्केट किंवा जो स्टॉक असेल तो खाली जाणार आहे, तर त्याला काय बोललं जातं, पुट आहे. आता मी ते एक एक्झाम्पल दिलंय, एसबीआयची करंट मार्केट प्राइस समजा 300 रुपये. ओके, आता तुम्हाला काय वाटतंय की 300 पासून तुमची प्राइस वर जाणार आहे, 300 पासून 301, 310, 315 होईल असं वाटतंय. इफ यू थिंक प्राइस विल गो अप देन यू बाय कॉल. हे कुठलं सजेशन नाही, पण तुम्हाला मी सांगतोय, जर वर जाणार आहे तर समजायचं कॉल देणार आहे आपल्याला, कॉल देतोय आपण किंवा कॉल घेतोय आपण, त्यासाठी वर जाणार आहे म्हणजे कॉल घेणार. आता स्टेट बँकेची करंट मार्केट प्राइस 300 रुपये. तुम्हाला वाटतं की काय न्यूज येणार आहे किंवा तुम्ही काय तुमचं जर कॅल्क्युलेशन केलं असेल का, तुम्हाला वाटतं की आता बाबा प्राइस खाली जाऊ शकते, तर अशा वेळी जे तुम्ही बाय करणार आहे तो काय असणार आहे, पुट बाय करणार आहे. काय करणार आहे, पुट.
तुम्ही जी घेणार त्याच्यामध्ये एंट्री ती कशात असणार आहे, पुट, म्हणजे त्याला काय बोललं जाईल, पुट. समजलं. जर स्टॉक इंडेक्स जो काय घेणार आहे तो जर वर जातोय हाय प्राइस पासून, तो तुम्ही काय बोलणार, त्याला कॉल घ्यायचा असतो, आणि जर खाली जाणार तर त्याला काय बोलायचं असतं, पुट घ्यायचं आपल्याला. समजलं. आता काय टर्म्स सांगतो मी ऑप्शनच्या बद्दल वापरले जाणाऱ्या काय टर्म्स आहेत, किंवा मग ह्या बेसिक गोष्टी आहेत, काय त्यांना माहित नसतील त्याचा अर्थ, आणि ह्या महत्वाच्या पण आहेत तेवढ्या, की ज्याच्यामध्ये काय होतं, इम्पॅक्ट पडतो आपल्याला. माहित नसलं तर काय होतं, कधी कधी टर्म्स समजले नाहीत किंवा काय नावच माहित नाही आपल्याला हे कशासाठी यूज केलं जातं, मग अशा वेळी प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मी हे ऍड केलं याच्यामध्ये ॲडिशनल. तर ऑप्शनचा प्रीमियम म्हणजे काय, द अमाऊंट रिक्वायर्ड टू बाय अ ऑप्शन. काय सांगितलं, ऑप्शन म्हणजे तो काय असेल, कॉल असेल किंवा पुट असेल, तो जो काय बाय करायचा आहे त्याला जी लागणारी अमाऊंट आहे, जो काय पैसा लागणार त्याला काय बोललं जातं, तर प्रीमियम बोललं जातं. जसं तुम्हाला सांगितलं मी, इन्शुरन्स आहे, LIC इन्शुरन्स विकते, पण जो इन्शुरन्स घेतल्यावर तुम्ही जे LIC ला पैसे देताय तो काय असतं, तुमचं प्रीमियम. छोटी अमाऊंट आहे तुमची ती, तशी ती पण एक छोटी अमाऊंट केली जाते. आता ह्याचे सांगेल मी, ह्याच्याबद्दल पण पुढे बोलेलं डिटेलमध्ये. आता अजून काय बोललं जातं समज, प्रीमियम म्हणजे काय, ऑप्शन कॉल असो का पुट असो, तो घेण्यासाठी जी अमाऊंट लागते, समजा 5 रुपयाचा कॉल घेतोय तर तो झाला त्याचा प्रीमियम, इंटू त्याची लॉट साईज जो काय असेल तो लागेल, तो तुमचा झाला प्रीमियम. जी पुट साईज, आता समजा स्टेट बँकेचा पुट चालू आहे 3 रुपये, तुम्हाला वाटतं की 300 पासून खाली जाणार आहे 3 LIC, त्याच्यानंतर त्यांची लॉट साईज किती आहे, 3000ची लॉट साईज आहे, बरोबर. म्हणजे 3000 इंटू 3 9000 रुपये झाले. हा झाला तुमचा प्रीमियम टोटल लागणारा. ओके. आता स्पॉट प्राइस काय, करंट मार्केट प्राइस ऑफ अंडरलाइंग असेट लाईक स्टॉक ऑर इंडेक्स. हे तुम्हाला मी आधी पण सांगितलं की अंडरलाइंग असेट काय, तर हे डेरिव्हेटिव्ह काय, तर डिराईव्ह केलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे शेअर्स वरून त्याचा ऑप्शन डिराईव्ह केलेले आहेत, त्याचा फ्युचर डिराईव्ह केलेले आहेत. ओके. तर आता करंट मार्केट प्राइस ऑफ असेट लाईक अँड स्टॉक ऑर इंडेक्स, म्हणजे मार्केटमध्ये त्यांची जी करंट मार्केट प्राइस काय चालू असेल ती झाली त्यांची स्पॉट प्राइस. आता ह्यांचा यूज पुढे कळेल तुम्हाला, काय काय यूज केला जातो आणि स्पॉट प्राइस वगैरे कशी यूज करून घ्यायची आपल्याला. आता त्याच्यानंतर बोललं जातं स्ट्राईक प्राइस, द प्राइस ॲट विच वी आर ॲग्री टू बाय ऑर सेल अँड अंडरलाइंग स्टॉक ऑर इंडेक्स, जो काय असेल तो. आता हे काय आहे स्ट्राईक प्राइस, ह्या जर तुम्ही कुठलाही कॉल घेताय किंवा ऑप्शन घेताय, ह्याच्यामध्ये खूप सारे स्ट्राईक्स दिलेले असतात. स्ट्राईक्स का, तर हे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. म्हणजे जर आता करंट मार्केट प्राइस 300, पण ती उद्या 300ची 320 पण होणार असणार आहे. मग अशा वेळी तुम्ही काय करणार, तर त्यामुळे तुम्हाला ऑप्शन दिले 300, 305, 310, हे व्हेरी असू शकतं प्रत्येक स्टॉकनुसार, हे कमी जास्त असतं, प्रत्येक स्टॉकचं कॅल्क्युलेशन वेगळं राहतं. त्यामुळे स्ट्राईक प्राइसमध्ये वेगवेगळा थोडा थोडा जो डिफरन्स आहे तो प्रत्येक स्टॉकनुसार वेगळा राहतो. काही स्टॉकच्या स्ट्राईकमध्ये 5चा डिफरन्स असतो, काहीमध्ये 2.5चा असतो, काहीमध्ये 10चा असतो. हे डिपेंड कशावर करतं, त्या स्टॉकच्या प्राइसवर डिपेंड करतं. तर समजलं स्ट्राईक काय, जी अशी प्राइस की जेव्हा तुम्ही ऍग्री होता किंवा समजता की 310चे स्ट्राईक, करंट मार्केट प्राइस 300, पण मला वाटतंय की 310 जाणार आहे प्राइस त्या शेअरची, कुठला स्टॉक असेल, तर मी काय बाय करतोय, 310ची स्ट्राईक बाय करतोय. जो 310चा जो स्ट्राईकला जो काय प्रीमियम असेल तो मी देणार, 2 रुपये आहे, तर 2 रुपये इंटू माझा लॉट साईज 3000, म्हणजे काय झालं, मला 6000 रुपये देऊन तो बाय करायचा आहे. समज स्ट्राईक काय. आता ऑप्शनची लॉट साईज किती असते, तर लॉट बद्दल मी फ्युचरच्या व्हिडिओत बोललोय. जरी अजून ॲडिशनल माहिती हवी असते तर नक्कीच पहिला व्हिडिओ बघा, बरेच कन्सेप्ट त्याच्यामध्ये पण खूप डिटेल सांगितलेले आहेत, ते क्लिअर होतील. लॉट साईज काय, जी सेम फ्युचरमध्ये जी राहते तीच ऑप्शन्समध्ये तुम्हाला लॉट साईज राहणार आहे सेम. ऑप्शन लॉट साईज इज सेम ॲज इन फ्युचर्स लॉट साईज. आता त्याच्यानंतर ना काय, मार्जिन अमाऊंट लागते आपल्याला, एक अमाऊंट रिक्वायर्ड फॉर सेल ऑर राईट ऑफ अन ऑप्शन. आता मार्जिन अमाऊंट काय आहे, आता एक लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळी ऑप्शन बाय करताय त्यावेळी तुम्हाला साहजिक आहे 5 रुपयाचा ऑप्शन केला तर तुम्ही काय करणार आहे, तर तुम्हाला त्याला जे काय प्रीमियम लागणार तो एक लिमिटेडमध्ये राहतो. म्हणजे जरी गेले पैसे तरी आपल्याला किती होणार आहे, 0 होतं. त्यामुळे काय होईल, जास्तीत जास्त 5 रुपये लॉस होईल. पण जर तुम्ही ऑप्शन विकताय तर त्यावेळी काय असतं, तुम्हाला एक अनलिमिटेड रिस्क असते. का, तुम्हाला वाटतं की 10 रुपयाचा ऑप्शन 0 होईल म्हणून तुम्ही तर विकणार आहे ना देणाऱ्याला. पण इन केस कंडिशन तुमच्या अगेन्स्ट जाते, म्हणजे काय होईल, 10 रुपयाचा ऑप्शन जर 20 रुपये होतोय, 30 रुपये होते, साहजिक आहे तुम्हाला लॉस द्यावा लागणार आहे. हे घेणाऱ्याला तुम्हाला पैसे द्यायचे ना ऍक्च्युली. त्यामुळे काय होतं, जसं बाय करताना प्रीमियम लागतो तसं ऑप्शन जर विकायचा आहे, कॉल असेल की पुट असेल, त्यावेळी तुम्हाला मार्जिन द्यावं लागतं. ते किती द्यावं लागतं, जी फ्युचरला तुम्ही जेवढं मार्जिन देता, जर मला समजा येस बँकेचा एक फ्युचर घ्यायला XYZ काय जेवढी अमाऊंट लागती, तेवढीच अमाऊंट मला ह्याचा बँकेचा जो कॉल असेल किंवा पुट असेल तो राईट करायला किंवा सेल करायला लागते. समजलं काय मार्जिन अमाऊंट आहे.
ऑप्शन रायटर और सेलर काय सिंपल आहे. आता आजच्या ह्याच्यामध्ये सांगितलंच आहे. हु सेल ऑर राईट ऑप्शन म्हणजे जो ऑप्शन विकतो. ओके, कोणतरी विकणार किंवा कोणतरी घेणार आहे ना, म्हणजे जो ऑप्शन विकतो त्यालाच ऑप्शन रायटर पण बोललं जातं किंवा सेलर पण बोललं जातं. ह्या सिंपल टर्म्स आहेत की ज्या ऑप्शन मध्ये यूज केल्या जातात. आता त्याच्यानंतर आपण पाहू की हाऊ टू ट्रेड इन ऑप्शन. आता ऑप्शन मध्ये ट्रेडिंग कसं केलं जातं बऱ्यापैकी तुम्ही लोकांना माहित असेल, नवीन लोकांना अजून ऍडिशनल मध्ये सांगतो. पहिली कंडिशन असते त्याच्यामध्ये की बाय कॉल व्हेन यू आर बुलिश. म्हणजे काय ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एक कॉल बाय करणे. कॉल कधी बाय करताल तुम्ही, तर तुम्हाला वाटतं की मार्केट किंवा स्टॉक हा इथल्या प्राइस पासून वर जाणार आहे, तर तुम्ही काय करणार आहे, कॉल बाय करणार आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन आहे, सेल कॉल व्हेन यू आर बिअरिश. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की मार्केट पडणार आहे, तर अशा वेळी तुम्ही कॉल विकू पण शकता ना. मार्केट पडणार आहे म्हणजे काय होणार आहे, पूट वाढणार आहे. पूट वाढणार आहे म्हणजे कॉल कमी होणार ना, कॉलची प्राइस तर अशी राहणार ना. त्यामुळे इथे काय करू शकता, सेल कॉल व्हेन यू आर बिअरिश, म्हणजे तुम्ही इथे कॉल सेल पण करू शकता. बाय पुट व्हेन यू आर बिअरिश, म्हणजे तुम्हाला वाटतं की आता मार्केट इथून खाली पडणार आहे, तर अशा वेळी तुम्ही काय बाय करणार आहे, तर पुट बाय करणार आहे. सिंपल गोष्ट आहे. पण तुम्हाला असं वाटतं की मार्केट इथून आता वर जाऊ शकतं, तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता, पुट सेल पण करू शकता. का पुट सेल का करतोय मी, तर मला माहिती आहे की कॉलची प्राइस वाढणार आहे. कॉलची प्राइस वाढणार आहे म्हणजे पुटची प्राइस पडणार ना. मग अशा वेळी हा तुम्हाला ऑप्शन रायटरचा फायदा असतो. आणि बरेच लोक हे सेलिंग मध्ये जास्त पैसे कमवतात. म्हणून तर मी तुम्हाला म्हणते ना, ऑप्शन गिव्ज ऑप्शन्स. म्हणजे ऑप्शन मध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. तुम्ही कॉल बाय करू शकता, सेल करू शकता, आणि ह्या सर्व स्ट्रॅटेजी कंबाईन करून पण वापरता येतात. म्हणजे एक बाय करायचा, एक सेल करायचा, एक पुट बाय करायचा. तर ह्या स्ट्रॅटेजी आपण डिटेलमध्ये जाणार आहे त्यावेळी नक्कीच पाहू. खूप साऱ्या छान स्ट्रॅटेजी, जर व्यवस्थित तुमच्याकडे फंड्स आहेत तर ते तुम्ही मॅनेज करून एक फिक्स रिटर्न मिळवू शकता ह्याच्यामधून, ऑप्शन मधून पण. फक्त त्याला नॉलेज पाहिजे. विदाउट नॉलेज हे खूप रिस्की आहे, कारण जेवढे प्रॉफिट दिसतात तेवढे अनलिमिटेड लॉस पण होऊ शकतात ह्याच्यामध्ये. समजलं. ऑप्शन मध्ये ट्रेडिंग मध्ये काय, कॉल बाय करू शकतो, कॉल सेल पण करू शकतो, पुट बाय करू शकतो, पुट सेल पण करू शकतो आपण. आता त्याच्यानंतर आपण पाहू की ऑप्शन मध्ये ज्या टर्म्स अँड काय कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये पाहू की पहिल्यांदा आपण इन द मनी काय. आता जे ऑप्शन ट्रेडिंग केलं जातं त्याच्यामध्ये काय केलं जातं की सॉरी, आता एक छोटा ह्याच्यामध्ये राहिलेलं सांगतो की ऑप्शन प्राइस कॅल्क्युलेट कशी केली जाते, हे पण महत्वाचं आहे ना. ऑप्शन तुम्ही ट्रेड करताय, तर ऑप्शनच्या ट्रेडिंगमध्ये त्याची प्राइस जी तयार होणार आहे ती कशी होणार आहे. साहजिक आहे ना, ऑप्शनचा तुम्ही प्रीमियम देताय, एक्स वाय झेड जो काय प्रीमियम 10 रुपये असेल, 5 रुपये असेल, तो तेवढाच प्रीमियम का द्यावा लागतोय, ह्याचा कधी तुम्हाला प्रश्न पडलाय. हा एवढाच मी प्रीमियम का देतोय, ह्या प्रीमियम देण्यामागचं काय कॅल्क्युलेशन आहे का, हे समजून सांगायचंय मला याच्यामधून. तर एक सिंपल आहे, प्रत्येक वेळेस हे कॅल्क्युलेशन कट टू कट मॅच होणार नाही, कमी जास्त होतं, कारण याला मार्केट व्हॉलेटिलिटी डिपेंड करते. काय ऑप्शन ग्रीक्स आहेत, आता ऑप्शन ग्रीक्सवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू. ग्रीक्स समजले की अजून तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेल जायला. तर त्याच्यामध्ये आपण पाहू की ऑप्शनची प्राइस कशी तयार होते. तुमचा जो कॉल असेल किंवा पुट असेल, तर इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू. ऑप्शनच्या प्राइस मध्ये काय काय इन्क्लूड केलं जातं, ऑप्शनमध्ये इंट्रेन्सिक आणि आयव्ही बोललं जातं. इंट्रेन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जी प्राइस मिळते ती तुमच्या कॉलची किंवा पुटची प्राइस असते. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय, इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय आहे, करंट मार्केट प्राइस और स्पॉट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. समजलं. जी तुमची आता करंट मार्केट प्राइस आहे त्याच्यामधून जी तुमची स्ट्राईक आहे. आता स्ट्राईक म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, जर कुठल्याही शेअर आहे, समजा एक्स वाय झेड, समजा एसबीआयचा शेअर आहे, 300, 305, 310, 315, किंवा तसेच त्याच्या मागे 295, 290, 285, हे त्याच्या स्ट्राईक्स आहेत. त्या स्ट्राईक्सवर आपण ट्रेड करतोय ना, की 290चा स्ट्राईक घ्यायचा का 310चा घ्यायचा, हे तुमच्या कॅल्क्युलेशन नुसार तुम्ही ठरवता. पण आता हे करताना काय करणार आहे, जर समजा मला त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायची, तर मी काय करेल, करंट मार्केट प्राइस काढेल किती, तर 300 रुपये, आणि माझी स्ट्राईक प्राइस काय, तर 200 रुपये, 290 रुपये चालू समजतं, तर माझं त्याची इंट्रेन्सिक व्हॅल्यू काय झाली, तर त्याच्यामध्ये 10 रुपये झाली. ओके, इंट्रेन्सिक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेट पुढे मी उदाहरण दिलंय त्याच्यामध्ये. आता कॉलची आणि पुटची इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायचं जे हे कॅल्क्युलेशन आहे ते वेगळं आहे. का, कारण कॉल हे तुम्ही जर वाढणार आहे म्हणून घेताय आणि पुट हे पडणार आहे म्हणून घेताय, त्यानुसारच काय, कॉलची इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी काढायची, करंट मार्केट प्राइस मायनस स्ट्राईक प्राइस. म्हणजे समजा करंट मार्केट प्राइस 200, स्ट्राईक प्राइस 290, त्याची प्राइस किती झाली, 10 रुपये झाली इंट्रेन्सिक व्हॅल्यू. आता पुढची कसे काढेल मी, स्ट्राईक प्राइस
मायनस करंट मार्केट प्राइस, म्हणजे स्ट्राईक प्राइस मधनं मी काय करणार आहे, माझी करंट मार्केट प्राइस वजा करणार आहे. म्हणजे स्ट्राईक जर 310चा आहे आणि करंट मार्केट प्राइस 300, तर मायनस होणार आहे त्याच्यामधून. समजलं? आता त्याच्यामध्ये अजून एक असतं टाइम व्हॅल्यू. ऑप्शनमध्ये टाइम व्हॅल्यू खूप मॅटर करते, खूप मॅटर करते. ही जर तुम्हाला समजली की टाइम व्हॅल्यू कशी यूज करून घ्यायचा टाइम व्हॅल्यूचा, तर आधी सांगतो ऑप्शनचा प्रीमियम जो काय आहे मायनस इंट्रेन्सिक व्हॅल्यू, म्हणजे कॉल तुम्ही जो देणार आहे त्याच्यामधनं काय करायचं, समजा तुम्ही 10 रुपयाला 20 रुपयाला एखादा कॉल घेताय, त्याच्यामधनं आधी इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढा, ती इंट्रेन्सिक व्हॅल्यू मायनस करून घ्या, जी काय राहील ती टाइम व्हॅल्यू. आता टाइम व्हॅल्यू का असते, तर एक ऑप्शनला एक्सपायरी दिलेली असते, बरोबर. जे कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट घेताना आपण काय करतो, एक्सपायरी देतोय. मग एक्सपायरीला किती दिवस राहिले असतील, तर ऑप्शनमध्ये होतं काय, तर डे बाय डे काय होतं, ऑप्शन जर शेअरची प्राइस तिथे जरी राहिली ना, तर ऑप्शनची प्राइस दिवसेंदिवस कमी होत जाते. हे तुम्ही पाहिलं असेल, किंवा तुम्ही असं बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं असेल की तुम्ही बाय करताय एक्स वाय सेडला, समजा एक 10 रुपयाला बाय करता, पण काय होतं, शेअर थोडा वाढून येतो आणि तिथे जरी खेळत राहतो, पण तुमची प्राइस मार्केट उद्या ओपन झाली की ती 8 झालेली असते, परत 6 होईल, परत 8 होईल, परत 5 होते, असं कमी 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 करत ती 0 होते. ओके. तर का का होतं हे कामुळे होतं, तर टाइम व्हॅल्यूमुळे होतं. हे टाइम व्हॅल्यू का, त्याला टाइम डिके पण बोललं जातं. आणि जे ऑप्शन सेलर्स असतात ते ह्या टाइम डिकेचाच यूज करून पैसे कमवत असतात, कारण त्यांना गॅरंटेड माहिती आहे की ऑप्शनची प्राइस जर मार्केट कुठे हलत नाही, तर ते कमी कमीच होणार आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला एक करावं लागतं की फिक्स ठरवायचं असतं की आपल्याला कुठली म्हणजे जर सेल करताय आणि जर समजा कॉल सेल करताय किंवा पुट सेल करताय अशा कंडिशनमध्ये, तर ते मी स्ट्रॅटेजीमध्ये गेलं पाहणार. समजलं काय काय, तर ऑप्शन कॅल्क्युलेशन कसं होणार आहे, त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी मॅटर करतात की ऑप्शनच्या प्राइसमध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू सांगितली मला, इंट्रेन्सिक व्हॅल्यू कशी काढायची, त्याच्यामध्ये कॉलची पुटची दोन्ही कॅल्क्युलेशन वेगळं आहे, आणि त्याच्यानंतर ना टाइम व्हॅल्यू किंवा त्याला टाइम डिके पण म्हणतात. जसे जसे दिवस कमी होत जातील तसे तसे काय होणार आहे, तुमच्या ऑप्शनची प्राइस पण कमी होत जाणार आहे, दोन्ही कॉलची आणि पुटची. समजलं? आता त्याच्यानंतर ना पाहू की ऑप्शनमध्ये अजून एक 3 टर्म्स केले जातात की जे आपण ट्रेड करतो ऑप्शन. आता समजा स्टेट बँकेचा एक उदाहरण आहे, हे काय तुम्हाला बाईंगचं मी रिकमेंडेशन नाही कुठलं, स्टेट बँकच काय घेतोय, तर स्टेट बँक बऱ्यापैकी लोकांचा आवडता स्टॉक आहे, त्यामुळे मी स्टेट बँक नेहमी यूज करतो. आता समजा स्टेट बँकेचा प्राइस 300 रुपये. आता 300 रुपये जरी प्राइस असली त्याचे करंट मार्केट त्याचे स्ट्राईक्स आहेत ना, 305, 310, 315, 320 असतील, किंवा जर खालच्या साईडला बघितलं आपण 295 असेल, 290 असेल, तर ह्याच्यानुसार काय केलं जातं, तर त्यांच्यामध्ये 3 टर्म्स पाडले. तुम्ही जो बाय करताय तुम्हाला सांगितलं जायला बाबा इन द मनी घे काय वगैरे, ते आता समजेल. पहिलं काय त्याच्यामध्ये, तर इन द मनी, त्याला ITM पण बोललं जातं. इन द मनी म्हणजे काय, प्राइस बिलो दी करंट मार्केट प्राइस. म्हणजे 300 रुपये करंट मार्केट प्राइस आहे चालू स्टेट बँकेच्या, ओके, शेअर्सची, आणि तुम्ही जर 290चा स्ट्राईक बाय करताय, 290चा स्ट्राईक बाय करताय, तर तो कुठला झाला तुमचा, इन द मनी झाला, किंवा ITM ऑप्शन झाला. ITM ऑप्शन झाला. तर तुम्ही जर तो बाय करताय झाला, तर तो काय असणार आहे, तुमचा ITM झाला. इन द मनी बोलतो आपण त्याला. त्यानंतर दुसरी स्टेज काय, ऍट द मनी काय आहे, करंट मार्केट प्राइस. म्हणजे जर स्टेट बँकेचा करंट मार्केट प्राइस 300 रुपये चालू आहे आणि तुम्ही स्ट्राईक बाय करताना, कॉल घेताना काय करताय, 300चाच बाय करताय, तर ती काय झाली त्याची ऍट द मनी, म्हणजे त्याच प्राइसचा तुम्ही स्ट्राईक बाय करताय, म्हणून काय म्हणतो आपण त्याला, ऍट द मनी. आता त्यांच्यानंतर दुसरी कंडिशन काय, आउट ऑफ द मनी, प्राइस अबोव ऑर फार अवे फ्रॉम द करंट मार्केट प्राइस. म्हणजे काय, जर करंट मार्केट प्राइस 300 आणि तुम्ही खूप बुलिश आहे की नाही स्टेट बँकेची उद्या न्यूज येणार आणि बाबा ती स्टेट बँक आहे ती 320 रुपये होणार आहे, मग तुम्ही अशा वेळी 320चा कॉल बाय करताय. ओके, ठीक एक्झाम्पल आहे. तर तो काय झाला, तुमचा OTM झाला, आउट ऑफ द मनी झाला. आता जो टाइम डिके असतो ना, टाइम डिके, तो जास्त कुठे राहणार आहे, OTM मध्ये जास्त राहणार आहे. का, कारण त्याच्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू राहतच नाही, कारण तो टोटल लांबचा आहे ना, जर काहीच वाढत नाही, जर तुम्ही समजा 5 रुपये देऊन 320चा बाय करता SBIचा, पण काय तुम्ही जर तुमच्या एक्सपेक्टेशन नुसार शेअरची प्राइस वाढतच नाही, तर अशा वेळी काय होणार आहे, तो टाइम डिकेनुसार तो झिरोच होणार आहे. एक लक्षात ठेवा. का, तर ती टाइम व्हॅल्यू खाऊन जाते सगळे त्याला, आणि जो सेलर आहे त्याला तेच पाहिजे असतं, टाइम व्हॅल्यूच खायचं असतं. आणि अजून एक गोष्ट सांगू शकतो ऑप्शनच्या बद्दल, की ऑप्शन कधी झिरो होणार पण मायनस मध्ये जाणार नाही. म्हणजे जर तुम्ही 5 रुपयाला घेताय, ओके, तुमचा मॅक्झिमम लॉस किती होईल, 5 रुपये. जर बायर आहे तुम्ही कॉल कंडिशन और पुट कंडिशन, सेल करताय तर कंडिशन वेगळी, म्हणजे लिमिटेड प्रॉफिट राहणार आहे आणि अनलिमिटेड लॉस राहणार आहे. ओके, हे समजलं. इन द मनी काय आहे, ऍट द मनी काय आहे, आणि आउट ऑफ द मनी काय, त्यालाच काय म्हणतो आपण, ITM, ATM आणि
OTM बोललं जातं. आता ह्याचा व्यवस्थित यूज केला तर छान पैसेही मिळतात. चुकीचा यूज केला तर हाही पैसे जातात. तुम्ही जर ब्लाइंडली बाय करताय कॉल ऑप्शन नॉलेज नसताना तर हे लॉस होतं. तर आता तुम्हाला हे समजलं पाहिजे. ITM काय आहे, ATM काय आहे, OTM काय आहे आणि त्याचा यूज कसा करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे. ज्यावेळी मी आता ह्याच्यानंतर जे ॲडिशनल व्हिडिओ येतील टेक्निकल बद्दल की ऑप्शनचे काय टेक्निक्स आहेत, कुठला बाय केला पाहिजे. इन द मनी करायचा आहे, ॲट द मनी करायचा आहे किंवा OTM करायचं आहे आणि कधी करायचं आहे, एक्सपायरीला किती दिवस बाकी असताना कशात एंट्री केली पाहिजे, हेही मी सांगणार आहे. फक्त आता तत्पूर्वी समजून घ्या ITM काय वगैरे. आता एक उदाहरण दिले, जेव्हा तुम्ही NSEच्या साईटवर गेला, नॅशनल स्टॉक एक्सचेंज बोललं जातं, त्याच्या डॅशवर खूप सारा डेटा अवेलेबल असतो. तर त्या डेटामध्ये जर तुम्ही कुठलाही स्टॉक ओपन करून त्याच्या ऑप्शन चेनमध्ये गेला तर हा असा एक तुम्हाला तिथे विंडो ओपन होईल. तर हे स्टेट बँकेचीच मी ओपन केलेली. तर त्याच्यामध्ये ही करंट मार्केट प्राइस जी होती ती 270 आणि 275 ह्याच्या म्हणजे 274 वगैरे असेल XYZ. आता ह्याच्यामध्ये बघा लेफ्ट साईडला जे दिलेत ते कॉल्स दिलेत आणि राईट साईडला जे दाखवले ते काय आहेत पुट्स आहेत आणि मध्ये जे येलो लाईन मी ओढलेली ती काय त्याचे स्ट्राईक्स आहेत. एवढ्या स्ट्राईक्स अवेलेबल असतात, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जर ॲट अ टाइम सगळ्या कॉल पुटची प्राइस बघायची असेल तर तुम्ही इथे जाऊन पाहू शकता. आता त्याच्यामध्ये IV वर मी मुद्दाम मार्क केलाय. ही IV म्हणजे आपली इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही, ही इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी आहे. ह्याच्यावर मी आता काय सांगणार नाही कारण तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून. इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी काय कॅल्क्युलेट करते तर मार्केटची व्हॉलॅटिलिटी कॅल्क्युलेशन. हे कसं करणार आहे वगैरे ते नंतर सांगू. आता आपण काय पाहणार नाही ह्याच्यामध्ये. फक्त लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये जी IV ती काय इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. ही इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. ओके, इथे IV दिलेली म्हणजे काय इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटी. आपल्याला इथे फक्त बघायचंय. आता लेफ्ट साईडला पहा, तुमच्या एक वरच्या साईडला बघा येलोइश दिले, खालच्या साईडला व्हाईट कलरमध्ये दिले. का तर जे कॉल्स आहेत तर ते जे येलो कलरमध्ये जे दाखवलेत ना येलो बॅकग्राऊंडमध्ये ते सगळे इन द मनी कॉल्स आहेत. NSE दाखवतो. आता जो मध्ये पट्टी जिथं क्रॉस व्हर्जन झालंय बघा, ही म्हणजे इकडे कॉल्स आहेत आणि दुसऱ्या साईडला पुट डायव्हर्ट झाले. तर तो मधला जो पॉईंट असेल तर काय ॲट द मनी असेल. म्हणजे 273 अमाऊंट आहे. म्हणजे 275चा जो कॉल तुम्ही घेणार असाल तर तो काय असणार आहे तुमचा ॲट द मनी असणार आहे. ओके, किंवा 275चा पुट जरी घेणार आहे तरी ॲट द मनी असणार आहे. समजलं. आता आउट ऑफ द मनी काय आहे तर 270 पासूनच्या खालच्या ज्या प्राइस राहतील 275, 280, 290, 300 ह्या काय झाल्या आउट ऑफ द मनी म्हणजे आउट आहेत. तुमच्या प्राइस पासून खूप आउट आहेत म्हणजे खूप दूर आहेत, अजून आउट ऑफ द मनी येते म्हणून त्याला OTM बोलले. आणि हे असं दाखवलं जातं ह्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकतं. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये लास्ट ट्रेडिंग प्राइस पण पाहायला दिसतील. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्ही असं पाहतो सेम साईड आहे पुट साईडला. तर पुट साईडला काय असणार आहे अपोजिट असणार आहे. कारण पुट साईड ही कॉलच्या टोटली अपोजिट साईड आहे. म्हणजे काय शेअर जर वाढणार आहे तर कॉल घेतोय, शेअर पडणार आहे म्हणून पुट घेतोय. मग ह्याचं कॅल्क्युलेशन पण उलटं होणार. का तर 275च्या खाली म्हणजे 270 वगैरे ज्या प्राइस असतील ते काय असणार त्याच्या OTM असेल आउट ऑफ द मनी. म्हणजे काय 270, 270, 265, 260 आहे, 255 काय आउट ऑफ म्हणजे तिकडे अजून खूप लांब आहे ती अमाऊंट. आता ॲट द मनी काय जसं सेम ॲट द मनी दोन्हीकडे पण सेमच राहणार आहे. आणि त्याच्यानंतर इन द मनी म्हणजे काय जे 275च्या खाली प्राइस असतील त्या काय असणार आहेत त्याच्या इन द मनी असणार आहेत. समजलं. हे सिंपल कॅल्क्युलेशन आहे ह्याच्यामध्ये. हे तुम्ही NSEच्या नेट साईटवर जाऊन पाहू शकता. ॲडिशनल काय मदत लागली तरी मला तुम्ही पिंग करू शकता. मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये सांगू शकतो. आता मी एक्झाम्पल्स दिलेत. समजलं तुम्हाला कॉल काय आहे, ऑप्शन कॉल ऑप्शनबद्दल बऱ्यापैकी समजलंय. आता आपण एक्झाम्पल पाहू की इंट्रिन्सिक व्हॅल्यू आणि वगैरे कसं कॅल्क्युलेट केलं जातं. पहिलं एक्झाम्पल आहे SBIची करंट मार्केट प्राइस आहे ₹280. एक्झाम्पल आहे की SBIची करंट मार्केट प्राइस आहे ₹280. इफ वी बाईंग 275चा कॉल म्हणजे 275चा कॉल बाय करतोय आपण. त्याची प्राइस काय चालू आहे समजा ₹10. ओके, 275चा कॉल मी बाय करतोय स्ट्राईकचा, 275च्या स्ट्राईकचा कॉल बाय करतोय मी ₹10. त्याच्यासाठी माझ्या आता करंट मार्केट प्राइस चालू आहे मार्केटमध्ये ₹280. आता एक्सपायरीसाठी 10 दिवस किती राहिलेत आपल्याला 10 दिवस. का तर मी तुम्हाला सांगितले आपल्याला एक्सपायरी कॅल्क्युलेट करायला लागते. तर टाइम डिके किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करणार याच्यावरून. तर आता मी पहिल्यांदा काढतो इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी काढणार आहे करंट मार्केट प्राइस आहे माझी ₹280 मायनस करतोय मी त्याच्यामधून माझी स्ट्राईक प्राइस. कारण मी स्ट्राईक बाय करणार आहे ना तो. म्हणजे त्यातून माझी स्ट्राईक प्राइस बाय केली 275ची म्हणजे प्राइस किती आली ₹5. ओके, माझी इंट्रिन्सिक व्हॅल्यू किती आली माझ्या ह्या कॉलची ₹5. आता काय आहे SBIचा 275चा कॉल ₹10 जो चालू आहे त्याच्यामध्ये किती झाली इंट्रिन्सिक व्हॅल्यू ₹5. आता त्याची प्राइस ऑलरेडी ₹10 चालू आहे त्यामुळे राहिलेली ₹5 काय असणार आहे त्याची टाइम व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे
टाइम व्हॅल्यू काय, जे शेवटचे 10 दिवस राहिले त्यात जर तो शेअर कुठेच गेला नाही, 280च्या इथेच खेळत राहिला, तर मला जो 10 रुपयाचा कॉल आहे तो माझा 5 रुपये किंवा थोडं इकडे तिकडे होऊ शकतं. जो टाइम डिके काय खाणार आहे, माझे 5 रुपये खाणार आहे, किंवा माझा जो सेलर असणार आहे तो काय खाणार आहे, तो कॉलचा ते 5 रुपये खाणार आहे. म्हणजे आपली ऍक्च्युअली व्हॅल्यू किती राहील, 5. ही व्हॅल्यू इंट्रिन्सिक व्हॅल्यू काय सांगते, ऍक्च्युअल व्हॅल्यू किती तुमच्या शेअरची, तुमच्या कॉलची, हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. म्हणजे कुठलाही कॉल घेताना तुम्ही जर इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढा, इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढले की तुम्हाला कळेल की तुम्ही जो कॉल बाय करताय तो स्वस्त पडतोय का महाग पडतोय. कारण कधी कधी काय होतं, मार्केट ऍज पर मार्केट कंडिशन इंट्रिन्सिक व्हॅल्यू काढून जर तुम्ही टाइम व्हॅल्यू काढताय, पण ह्या ऑप्शनचे प्राइस कमी जास्त होत असतात. कारण मार्केट व्हॉलेटिलिटी ह्याला खूप मॅटर करते, आणि एक्सपायरीला जर 30 दिवस आहेत तर काय होणार आहे, तुमच्या प्राइस साहजिकच महाग राहणार आहेत. आणि जसे जसे दिवस कमी होत जातील तसे काय होणार आहे, ऑप्शनच्या प्राइस पण कमी होतात. आता एक्झाम्पल 2 झाल्यावर मी ते अजून सांगतो. आता एक्झाम्पल 2 घेतलंय मी. आता स्टेट बँकेची करंट मार्केट प्राइस 280, इफ वी बाईंग 290चा पुट बाय करतोय आपण. ओके, आता एक एक्झाम्पल मला द्यायचं आहे की 280 प्राइस आहे. इफ वी बाईंग 290चा पुट प्राइस इज इक्वल टू 12 रुपये पुटची प्राइस झाली. डेज फॉर एक्सपायरी इज इक्वल टू 10. 10 दिवस राहिलेत वर्षानुसार. आता इंट्रेन्सिक व्हॅल्यू काढायची तर काय, स्ट्राईक प्राइस मायनस करंट मार्केट प्राइस. आता हे जे उलट कॅल्क्युलेशन आहे सांगितलं त्याच्यानुसार, तर 10 आली. आता SBIचा 290चा पुट मी घेतोय का, तर मला वाटतं की प्राइस 280 पासून अजून खूप खाली जाणार आहे. आता तुम्ही इथे 285चा पण पुट घेऊ शकता, ते डझंट मॅटर, फक्त एक्झाम्पल आहे म्हणून मी काढलेलं आहे इथं. तर काय 290चा पुट घेतोय तो 12 रुपयाला, इज इक्वल टू इंट्रेन्सिक व्हॅल्यू झाली 10 रुपीज. आता टाइम व्हॅल्यू किती राहिली ह्याच्यामध्ये, 2 राहिली फक्त. एक एक्झाम्पल आहे, हे काय मार्केट बनवून घेतलं नाही, एक्झाम्पल द्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगतो. 10 डेजसाठी किती, 2 रुपये. म्हणजे काही नाही गेलं तर त्याची 2 ते 3 रुपये व्हॅल्यू कमी होणार आहे. जरी शेअरची प्राइस तिथे राहिली तरी तुमचा पुट काय होणार आहे, 2 रुपये टाइम व्हॅल्यू खाऊन जाणार आहे. आता काय, दिस इज जस्ट अन एक्झाम्पल, इन ऍक्च्युअल सिच्युएशन मे डिफरंट. म्हणजे ऍक्च्युअल सिच्युएशनला डिफरंट राहतं ऑप्शनची प्राइस. जो काय प्रीमियम असेल तो, का तर एक्सपायरीला जेवढे डेज बाकी त्याच्यानुसार त्याची प्राइस कमी जास्त होत असते, ड्यू टू इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी अँड मार्केट कंडिशन. जसं मी तुम्हाला सांगितलं, इम्प्लाइड व्हॉलेटिलिटी खूप मॅटर करते, त्याच्यानुसार काय होतं, कमी जास्त होत राहतं. आता अजून एक कंडिशन सांगतो तुम्हाला. जर तुम्ही करंट मार्केट प्राइस आहे समजा 280 रुपये, ओके, आणि 280चाच मी कॉल बाय करतोय, बरोबर ना, ऍट द मनी मी करतोय. ओके, आता ऍट द मनी करतोय, मग तुम्ही बोलताल की इंट्रिन्सिक व्हॅल्यू कुठं, ह्यात तर काहीच इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही. जर मी समजा तुम्ही बोलता की 5 रुपयाला कॉल प्राइस चालू आहे, 280चा असेल, एक एक्झाम्पल, आणि आता ह्याच्यामध्ये मी टाइम कसं कॅल्क्युलेट करून, कारण माझी करंट मार्केट प्राइस 280, स्ट्राईक प्राइस पण 280, तर जी 5 रुपये असणार आहे ना, ती फक्त तुमची टाइम व्हॅल्यू आहे. जर कुठेही नाही गेलं तर तुमची 0 होणारच आहे. ऑप्शनची प्राइस एक्सपायरी पर्यंत 0 होतच जाते. ओके, जे असेल ते. त्यामुळे एक लक्षात ठेवा, तुम्ही जर आउट ऑफ द मनी कॉल घेताय, आउट ऑफ द मनी पुट घेताय, किंवा ऍट द मनी जरी घेताय, पहिल्यांदा 0 व्हॅल्यू कमी होणार कशाची, 0 होणार कशाची, तर आउट ऑफ द मनी आधी होतील. त्याच्यानंतर ऍट द मनीची प्राइस कमी होणार, आणि त्याच्यानंतर इन द मनीची थोडी थोडी कमी होते. पण इन द मनी इतक्या लवकर 0 होत नाही, तर त्यांची प्राइस कमी होते, एक्सपायर होतील. का तर त्यांचा इंट्रेन्सिक व्हॅल्यू आहे, त्याची रिअल व्हॅल्यू अजून अवेलेबल आहे. जसं ऍट द मनीला आणि आउट ऑफ द मनीला रिअल व्हॅल्यू राहतच नाही, ती त्याची टाइम व्हॅल्यू टोटल. म्हणजे तो जो टाइम राहिलाय तो तुम्ही त्याचे पैसे देऊन बाय केलाय त्याला, त्यामुळे जर तो वर नाही जात, तिथेच खेळतोय, तरी तुमचे ते 0 होणार आहे. समजलं? सिंपल एक्झाम्पल दिलेत. आणखीन काही क्लिअरिफिकेशन हवे असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंट्समध्ये विचारू शकता. आता त्याच्यानंतर ना काय, मी ऑप्शन बद्दल कंडिशन सांगितल्यात. काय तर ऑप्शन्स काय कशासाठी बनवले टूल, ह्याच्याबद्दल एक माहिती सांगतो. ऑप्शन्स आर मेड टू गिव्ह इन्शुरन्स ऑफ अन कॅश पोझिशन. म्हणजे तुमची जर समजा कॅश पोझिशन आहे, समजा तुम्ही कुठल्याही कंपनीचे समजा हजारो लाखो क्वांटिटी तुमच्याकडे अवेलेबल आहेत, तुम्हाला वाटतं की मार्केटमध्ये अनसर्टिनिटी, मार्केट खाली जाऊ शकतं, वरही जाऊ शकतं. जसं तुम्ही फ्युचर घेणार आहे तसेच तुम्ही स्वस्तात हे कॉल आणि पुट बाय ही करून तुमची पोझिशन सिक्युअर करू शकता, किंवा सेल ही करून तुमची पोझिशन सिक्युअर करू शकता, जेणेकरून काय होईल, तुम्हाला लॉस होणार नाही त्याच्यामध्ये. समजलं? वी कॅन बाय सेल ऑप्शन ॲज पर मार्केट कंडिशन. म्हणजे काय, तुम्हाला बाय आणि सेल मार्केट कंडिशन नुसार करू शकता. मार्केट तुम्हाला वाटते सडनली पडायचंय, तर काय करणार आहे, तर तुम्ही बाय करू शकता, पडणार आहे तर विकू पण शकता. आता फ्युचरमध्ये कसं आहे, जर तुम्ही बाय केला तर तुम्ही सेल केला की ती पोझिशन तुमची राहत, बरोबर ना. किंवा शेअर्समध्ये जर समजा 280 रुपयाला स्टेट बँक आहे, तुम्ही आता बाय केलाय, पण तुम्हाला सिक्युरिटीज नाही ना पोझिशनला, तर तुम्हाला विकायचं आहे आता हा या पोझिशनला, तर तुमची आहे, जर समजा तुमच्याकडे काय XYZ होल्डिंग असेल, तर काय होणार आहे, तुम्ही विकले की पोझिशन नील होऊन जाईल ना तुमची.
इथे काय आहे, तुम्ही 280 ला जरी प्राइस चालू आहे तर तुम्ही त्याचे कॉल पण बाय करू शकता आणि पुट पण बाय करू शकता. हा याचा ऍडिशनल फायदा आहे. मग तुम्हाला वाटते नाही माझ्याकडे ठराविक पैसे मी लावले त्याच्यामध्ये, मला माहितच नाही, कुठेही जाऊ शकतं मार्केट. समजा 280 वरून 290 होऊ शकतो आणि 280 वरून 270 येऊ शकतो. सिंपल गोष्ट. 280 वरून जर जाणार आहे तर त्याचा कॉलही घ्या आणि पुटही घ्या. आता हे घेताना तुमचा प्रॉपर स्टडी हवा आहे. मी रिकमेंड करत नाही ह्याच्यामध्ये, पण तुम्ही दोन्ही घेऊ शकता. एवढंच म्हणायचे मध्ये सुचवायचंय. इट्स हाय रिस्क अँड हाय प्रॉफिट. आता ऑप्शनमध्ये ट्रेडिंग काय, हाय रिस्क हाय प्रॉफिट का बोललोय मी त्याला, तर जर ऑप्शन बाय करताय तर एक लिमिटेड रिस्क राहते. ओके, म्हणजे जर लॉस होणार आहे तो काय होणार आहे, जर माझा 10 रुपयाचा ऑप्शन मी घेतोय आणि मी एक्झिटच करत नाही एक्सपायरी पर्यंत, तर माझा लॉस मॅक्झिमम किती होऊन जाईल, तर 10 रुपये इंटू तुमची जी लॉट साईज असेल त्यानुसार तुम्हाला लॉस होणार आहे. ओके, आता मी जर ऑप्शन सेल करतोय म्हणजे काय होणार आहे, 10च्या वरची जी प्राइस असणार आहे जी काय ऑप्शनची जाईल ती सगळी माझ्या खिशातून मला बाय करणाऱ्याला पेड करायची. एक लक्षात ठेवा, बाय करणाऱ्याला काय रिस्क आहे का नाही, तो बाय करणारा 10 रुपयाला घेतोय, पण विकणाराला जर तो 10 रुपयाला विकतोय आणि जर कंडिशन अगेन्स्ट जाते तर काय होणार आहे, तो 10च्या वर कितीही जाऊ द्या तेवढं तुम्हाला देणार आहे, म्हणून तुम्हाला तिथं मार्जिन लागते. म्हणून ऑप्शन सेलिंग इज हाय रिस्क आहे थोडी, पण त्याच्यामध्ये हाय रिस्क हाय प्रॉफिट पण राहतं आणि ऑप्शन ए टूलच हाय रिस्क हाय प्रॉफिटवर पण चालतं, जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते पण. ऑप्शन बाईंग इज लिमिटेड लॉस अँड अनलिमिटेड प्रॉफिट. जसं मी सांगितलं तसं ऑप्शन बाईंग केल्यावर काय एक लिमिटेड मध्ये लॉस आहे का, तर प्राइस झिरोच्या खाली जाणारच नाही माझी. त्यामुळे जर तुम्ही लिमिटेड मनी लावताय तर लिमिटेड लॉस आणि अनलिमिटेड प्रॉफिट का, तर कधी कधी असंही होतं की 1 रुपयाचा कॉल 50 रुपये होतो, अनलिमिटेडच झाला ना, त्यासाठी सांगितलंय. ओके, त्याच्यानंतर ऑप्शन सेलिंग इज लिमिटेड लॉस अँड अनलिमिटेड लिमिटेड. ऑप्शन सेलिंग मध्ये काय आहे तर लिमिटेड काय आपल्याला प्रॉफिट आहे आणि अनलिमिटेड लॉस आहे. ओके, तर थोडं मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक. तर लिमिटेड प्रॉफिट म्हणजे का, तर प्रॉफिट किती होणार आहे मला 10च्या खाली. 10ला जर मी विकतोय तर 10 पासून 0 प्राइस पर्यंत जोपर्यंत मी पोझिशन नाही काढत तेवढा माझा प्रॉफिटेड आहे. अनलिमिटेड लॉस काय, जर समजा प्राइस बाय चान्स उद्या ती 30 रुपये झाली, 20 रुपयाचं जे प्रीमियम आहे तर माझ्या खिशातनं कट होणार आहे, मी माझे जे मार्जिन देणार आहे त्यामधून कट होऊन जाणार आहे. ओके, वी कॅन बाय कॉल अँड पुट ऑफ एनी स्ट्राईक ऍट सेम टाइम. ओके, कुठल्याही स्ट्राईकचे कुठलेही आपण कॉल आणि पुट ऍट अ टाइम बाय करू शकतो, हे ह्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज राहतं. समजलं. आता शेवटची कंडिशन आहे की ट्रिक्स फॉर ऑप्शन ट्रेडिंग. मी काही थोडं ट्रिक्स देणार आहे ज्या मी अनुभवलेल्या किंवा मला माहित असलेल्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगतोय ऑप्शन ट्रेडिंग बद्दलच्या. विदाउट नॉलेज ऑफ ऑप्शन्स अवॉइड ऑप्शन्स ट्रेडिंग. नॉलेज नाही ऑप्शन मध्ये ट्रेड करू नका. ऑप्शन जर ही तुम्हाला एक गंगाजळ वाटत असलं की नाही खूप पैसा आहे, खूप सारे पैसे ऑप्शन मध्येच लोकांचे लॉस पण होतात. म्हणजे काय होतं, एक 5 कॉल घेणार आहे, 5 ऑप्शन ट्रेडिंग करणार आहे, 5 कॉलमध्ये चांगले चांगले प्रॉफिट होतील. ओके, एक उदाहरण देतोय, आणि एकच लॉस असेल की ते 5 प्रॉफिट खाऊन जाईल. सिंपल गोष्ट आहे. त्यामुळे नॉलेज नाही तर पडू नका, कारण तुमच्यासाठी नाही, नॉलेज नाही तर तुम्हाला नाहीये, कारण तुम्हाला प्रॉपर एंट्री आणि एक्झिट समजली पाहिजे. अवॉइड ऑप्शन ट्रेडिंग बिफोर एनी बिग ऑकेजन ड्यू टू बिग व्हॉलेटिलिटी. आता जर बिग ऑकेजन्स असतील, निवडणुकांचे रिझल्ट आहेत वगैरे वगैरे, तर अशा वेळी शक्यतो हे टाळा. काय होईल, तर अशा वेळी मार्केटमध्ये खूप व्हॉलेटिलिटी राहते आणि अशा वेळी काय होतं, तर पटकन प्राइस कमी जास्त होते आणि काय होतं, अशा वेळी टाइम डिके म्हणू शकतो किंवा काही गोष्टी मॅटर करतील. अशामुळे आपल्या ऑप्शनची प्राइस एकदम कमी होते किंवा पुट कॉल ऑप्शन जो काय असेल तर त्याची काय होणार एकदम कमी जास्त, त्यामुळे लॉस होऊ शकतात. ऑप्शन्स आर नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट सो बुक प्रॉफिट टाइम टू टाइम. आता काय मी हा पॉईंट टाकलाय माहिती, काय काय लोक सांगतात की मी 5-8 दिवस झालं कॉल बाय करून ठेवलाय. कॉल आणि पुट हे काय 8-8 आणि 10-10 दिवसासाठी नाहीत. मी तर म्हणतो सर्वसामान्यांना ज्यांना नॉलेज नाही, जर प्रॉफिट होते तर प्रॉफिट बुक करून बाहेर पडा ऑप्शन मध्ये. कॉल जो काय घेणार आहे कॉल पुट मध्ये जास्त दिवस थांबा. इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही शेअर्स दिलेत ना, कॉल ऑप्शन काय थोडे घेऊन प्रॉफिट बाहेर पडायचं, कारण हे काय होतं, त्यामुळे जास्त प्रॉफिट देतात ना, त्यामुळे जास्त प्रॉफिट देतात, त्यामुळे घेऊन पटकन बाहेर पडून जावा जे काय होणार आहे त्याच्यामध्ये. नेव्हर इन्व्हेस्ट ऑल अमाऊंट इन अ सिंगल ट्रेड. आता काय बऱ्याच जणांना टिप्सवर काम करायची सवय असते. ओके, तर त्या टिप्सवाल्याने तुम्हाला सांगितलं XYZ बाबा कॉल बाय कर, तर आपण काय म्हणतो, नाही ठीक आहे बघू लॉटरी लागलं का नाही का, 1 लाख रुपये अकाउंटला, तर मग सगळेच कॉल बाय करून ठेवतात आणि काय होतं, लॉस होऊन जातो बऱ्यापैकी वेळा. मॅक्स कोणाला प्रॉफिट झाला असेल 1दा-2दा होतो, पण जास्त वेळी जर तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर काय होणार, लॉसच होणार आहे. का तर टिप्सवर गॅरंटीच माहित नसते ना तुम्हाला कधी एक्झिट करायचंय काय,
आणि तुमचं कॅल्क्युलेशन नसतं कधी आपलं किती एंट्री केली पाहिजे, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली पाहिजे, त्यामुळे काय होऊ शकतं, सडन लॉस होऊ शकतं. त्यामुळे कधीही सगळी अमाऊंट कॉलमध्ये किंवा पुटमध्ये इन्व्हेस्ट करू नका. अवॉइड नेकेड पोझिशन. नेकेड पोझिशन्स का म्हणलं, जर तुम्ही नुसते कॉल घेऊन सोडून देताय तर शक्यतो असं करू नका, प्रॉपरली हेजिंग करा. जर अनसर्टिनिटी किंवा तुम्हाला गॅरंटी नाही तर. नेकेड पोझिशन म्हणजे काय, तर फक्त कॉल घेऊन सोडून दिला म्हणजे ठेवला. तर नेकेड म्हणजे काय, त्याला सपोर्ट द्या, बाबा पुढचा सपोर्ट द्या, पुढे घेताय तर कॉलचा सपोर्ट द्या, जेणेकरून काय, जर तुम्हाला प्रॉपर्टीज काढायचं आहे तर, किंवा जर तुम्ही सेल करताय, जर समजा कॉल सेल करताय तर इकडे पुट पण बाय करून ठेवू शकता तुम्ही, किंवा एखादा कॉल बाय करून ठेवू शकता. ओके, हे स्ट्रॅटेजी, ह्या डिफरंट स्ट्रॅटेजी पण आपण शिकणार आहे पुढे गेल्यावर. समज इफ यू आर रायटिंग ऑप्शन हेज पोझिशन्स प्रॉपरली अँड मस्ट नो अरेंजमेंट्स. आता काय काय लोक जर सेल करणार आहेत, सेल करूनही गॅरंटेड पैसे मिळतात, एक लक्षात ठेवा. पण तुम्हाला समजलं पाहिजे की कुठला ऑप्शन सेल करायचा आहे. आणि जरी सेल केलं तर आता सेल केल्यावर कसं असतं, लक्षात ठेवा, मार्केट कुठेही चालतं. पोझिशन जरी तुमच्या अगेन्स्ट गेली, ओके, पोझिशन अगेन्स्ट जाऊ शकते ना, सेल करताय, 10 रुपयाला सेल केलाय, पण ऍक्च्युली तो उद्या 15 रुपये झाला, 20 रुपये झाला, तर अशा वेळी पॅनिक होऊन चालत नाही. तर अशा वेळी तुम्हाला अरेंजमेंट्स हवे असतात, कारण जे प्रॉपर ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करणार आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत, अरेंजमेंट्स काय आहेत. तर हे अरेंजमेंट ही मी शिकवणार आहे, डिटेलमध्ये जाणार आहे तेव्हा. तर ही अरेंजमेंट माहित पाहिजे की आता मला माझी पोझिशन कुठं मूव्ह केली पाहिजे. म्हणजे माझा आता 5 रुपये जो लॉस होतोय, तर मी आता परत कुठल्या स्ट्राईकमध्ये मला बाय करायचा आहे, जेणेकरून काय, हा मी लॉस कव्हर करू शकतो. हे अरेंजमेंट माहिती आहे, तोपर्यंत तुम्ही इन्व्हेस्ट त्याच्यामध्ये करू नका किंवा इंटरेस्ट दाखवू नका. ओके, समजलं मित्रांनो. जर अजून काही तुम्हाला ॲडिशनल माहिती हवी असेल तरी तुम्ही मला विचारू शकता. आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आणि जेणेकरून आपल्या मराठी लोकांना ह्याच्यामध्ये समजण्यास माहिती होईल. आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.